नमस्कार मंडळी, मी आहे सोमवार आणि तुम्ही पाहता टेक्निकल आर्ट यूट्यूब चॅनल. तर पुन्हा एकदा स्वागत होतं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही करणार आहोत, तर व्हिडिओला चला स्टार्ट करूया. तर मंडळी, आपल्याकडे आता दोन पर्याय आहेत. एक म्हणजे आपलं ऑइल पेंटिंग जे चालू होतं ते अजून बॅकग्राऊंड पूर्ण करून ठेवलेलं आणि ते अजून ओलं आहे, ते हे बघ. आणि दुसरं आहे ते आपण नवीन एक पेंटिंग सुरू करायचं आहे आपल्याला. तर चला आता हे सुकायला ठेवूयात आणि त्यानंतर आपलं नवीन पेंटिंगचा आउटलाईन स्टार्ट करूयात. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. पेंटिंग आधी बाहेर ठेवूयात. तर पेंटिंग सुकेपर्यंत आपण दुसरं काम करूयात सुरू. आउटलाईन तोपर्यंत पूर्ण होईल. चला आता, आणि त्याची आउटलाईन कंप्लीट करण्याआधी त्याला कट पण करावं लागेल पूर्ण. चला आता जाऊयात. तर हा पेपर आधी A4 साईजमध्ये कट करावा लागेल, नाहीतर तो फ्रेममध्ये बसणार नाही. ही फ्रेम आहे आपली, त्यामध्ये बसावं लागेल. तर चला कट करूयात. तर आखून ठेवलेले आहेत, तर याला कट करून घेऊयात आणि वर ते ग्रेड्स आखून घेऊयात, जेणेकरून आपल्याला आउटलाईन करायला इझी होईल. कॅनव्हास आहे तो फ्रेममध्ये बसून बघूयात, नाहीतर पेंटिंग पूर्ण झाल्यावर असं नको व्हायला की ते बसतच नाही, परत कट करायला लागले. त्याच्यामुळे आधीच हे फिट करून घेतो. परफेक्ट फिट आहे. तर चला आता आउटलाईनला सुरू करूयात आणि ग्रेड्स जे आहे ते आखून घेऊयात. मंडळी, या रेफरन्सवरती मी आता ऑइल पेंटिंग सुरू करणार आहे. तर चला आता ग्रेड्स आखून झालेले आहेत आणि आउटलाईन सुरुवात करूयात. मंडळी, पेंटिंगची जी आउटलाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.